तुम्ही कितीही पौष्टिक अन्न खाल्लं पण ते तुमच्या शरीराला पचतच नसेल, त्याचा शरीराला पूर्ण फायदा मिळत नाही. जर तुम्हालाही गॅस, अपचन, पोट फुगणे किंवा पोट साफ न होण्याचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर मी आज सांगणार आहे पचन शक्ती वाढवण्यासाठी 7 अशा सोप्या सवयी. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा. पचन शक्ती कमी का होते? पटकन जेवणे, मोबाईल पाहत जेवणे, तळलेले पदार्थ खाणे, उशिरा जेवण करणे. आपण रोज न कळत काही अशा सवयी करतो. घाईघाईने जेवण करणे, तळलेले पदार्थ जास्त खाणे, पाणी कमी पिणे, रात्री उशिरा झोपणे आणि दिवसभर एकाच जागेवर बसून राहणे. या सवयीमुळे पचनावर परिणाम होऊ शकतो. नंबर 1, सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास साधं पाणी किंवा कोमट पाणी प्या. त्यामुळे शरीराची सुरुवात चांगली होते आणि पचन क्रियेलाही मदत होऊ शकते. नंबर 2, चावून जेवा. घाईघाईने जेवू नका. प्रत्येक घास व्यवस्थित चावून खा. तोंडातच पचनाची सुरुवात होते. नंबर 3, दररोजच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थ जसे सॅलेड, फळे आणि भाज्या यांचा समावेश करा. फायबरमुळे पचन संस्थेला नियमित कार्याला मदत होते. नंबर 4, दिवसभर पुरेसे पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास काही लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो. आणि हो, सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे जेवण झाल्यानंतर लगेच ढसाढसा पाणी पिऊ नका. जेवण झाल्यानंतर 20 ते 25 मिनिटांनंतर तुम्ही पाणी प्या. तुम्हाला जर खूपच तहान लागली असेल जेवण झाल्यानंतर तुम्ही 1 ते 2 घोट पाणी पिऊ शकता. नंबर 5, रात्री खूप उशिरा किंवा जड जेवण टाळा. शक्य असल्यास झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी जेवण पूर्ण करा. नंबर 6, तुम्ही जेवताना मोबाईल पाहता का किंवा घाईघाईने जेवण करता का? तर ही सवय काही लोकांमध्ये गॅस, पोट फुगणे, अपचन आणि पोट फुगल्यासारख्या त्रासांशी संबंधित राहू शकते. नंबर 7, ही चांगली सवय तुमच्या पचनासाठी फायदेशीर ठरू शकते. तर अशाच हेल्दी टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक सुद्धा करा.